प्रेम लग्नानंतरचे अभय आणि स्वाती यांचे आयुष्यात प्रेम हे प्रेमच असतं. दोघांच्या आयुष्यामध्ये पहिलं नातं हे वेगवेगळं होतं. त्यांचं स्थानही वेगवेगळं होतं. त्यांची ती जागा हृदयाच्या एका कप्प्यामध्ये तशीच होती. त्याला कधीच ठेच पोहोचणार नव्हती. पण हे दुसरं नातंही अगदी छान मिक्स होऊन तयार झालेलं होतं. पहिल्या अनुभवामध्ये त्यांनी लग्नानंतरचे प्रेम असलं तरीसुद्धा त्यांच्या संसारात आणि संसाराच्या वेलीवरती नंतर फूल उमललेली होती. पण आता मात्र संसाराच्या वेलीवर उमललेल्या फुलासोबत त्यांचा संसार करायचा होता आणि ते अगदी एकत्र येऊन आणि समजूतदारपणे हे सगळं करत होते. दुःखातून पोळून दोघांच्या आयुष्यामध्ये आता कुठेतरी सुख आलं होतं. रखरखत्या वाळवंटामध्ये एखादा पाण्याचा तुषार किंवा झरा मिळावा तसंच काहीसं त्यांच्या या आयुष्यामध्ये झालं होतं आणि काटेरी झुडपामध्ये त्यांना कुठेतरी ओलावा मिळाला होता. अभय आणि स्वाती समीक्षाने वेदांतला अगदी भरभरून प्रेम देत होते. त्यांना आईवडिलांची कमी कधीच भासणार नाही असं नातं तयार झालं होतं त्यांच्यात. घरातले सगळे त्यांना अगदी बरोबरीने वागणूक देत होते. कोणासोबतही कुठलाही भेदभाव कधीच नव्हता. त्यामुळे त्यांचं नातं अधिक फुलत होतं आणि याचा सगळ्यांचा परिणाम हा अभय आणि स्वातीच्या नात्यावरही होत होता. खऱ्या अर्थाने आता ते नवरा बायको म्हणून जगत होते. त्यांच्यामुळे मुलांचं आयुष्य सावरलं नव्हतं, तर मुलांच्यामुळे त्यांचं आयुष्य सावरलं होतं असं त्यांना कधीकधी वाटून जायचं आणि त्यांच्याच विचारावर त्यांना हसू यायचं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा अडचणींचा काळ येतच असतो, पण त्यावर मात करून तुम्ही कसे पुढे जाता यावरती तुमचं आयुष्य अवलंबून असतं. तसंच काहीचं अभय आणि स्वातीच्या बाबतीतही झालं होतं. पण त्यांनी त्यातून मार्ग काढून एका चांगलं आयुष्य जगण्याचा निर्णय घेऊन ते तसंच जगत होते. अडचणी अनेक आल्या होत्या, पण त्यातूनही दोघे एकमेकांसोबत उभे राहिले होते आणि दोघेही एकमेकांसोबत जगू लागले. कारण दुःख काय असतं हे दोघांनी पाहिलं होतं. या अनोख्या प्रेमाला त्या दोघांनी पुरेपूर साथ देऊन जपलं होतं. त्यांनी ठरवलं की आधी आपण आपल्या मुलांचा विश्वास दोघांनी जिंकायचा आणि मग आपण हे नातं आणखी पुढे न्यायचं. त्यानुसार स्वातीने सुद्धा वंशिकाच्या मुलाला आपलं मानलं. वेदांत आणि स्वातीचं खूप जमू लागलं. वेदांतला पण वाटायचं आपल्याला एक बहीण असती तर. स्वातीच्या मुलीमध्ये समीक्षामध्ये त्याला आपली सख्खी लहान बहीण दिसली. जे प्रेम त्याला वंशिकाकडून मिळायला हवं होतं ते त्याला अर्थातच स्वातीकडून मिळत होतं. दोघीही स्वभावाने वेगवेगळ्या होत्या. त्याने कधीच आपल्या आईची आणि स्वातीची तुलना केलीच नाही. तिला कायम हृदयाच्या एका कप्प्यात जपून ठेवलं आणि स्वातीच्या गोड स्वभावामुळे तिने त्याच्या हृदयाच्या कप्प्यातील स्वतःची वेगळी जागा निर्माण केली होती. कायम तिला म्हणजे स्वातीला आई अशीच हाक मारायचा. खरं आई आणि मुलाचा बॉन्ड कसा असतो किंवा ते नातं कसं असतं हे त्या दोघांकडे बघून प्रत्येकाला शिकण्यासारखं होतं. वेदांत शाळेतून आला किंवा कॉलेजमधून आला की प्रत्येक गोष्ट तो स्वातीला शेअर करायचा, अगदी मैत्रिणीसारखं. दोघांचेही नातं अगदी पारदर्शक बनलेलं होतं. यासाठी स्वातीने तेवढे कष्टही घेतले होते आणि वेदांतने तेवढी तिला साथही दिली होती. वेदांतला जसं आईचं प्रेम हवं होतं आणि त्याला ते मिळालं होतं, तसंच समीक्षालाही वडिलांचे प्रेम हवे होते आणि समीक्षाला पण वडिलांचे प्रेम मिळू लागलं होतं. अभय आणि समीक्षाचं नातं खरंच अगदी दृष्ट लागण्याजोगं होतं. एका वडिलांना आपल्या मुलीकडून जी अपेक्षा असते आणि मुलीला जी वडिलांकडून अपेक्षा असते ते दोघेही अगदी व्यवस्थित पूर्ण करत होते आणि त्यांच्या नात्यामध्ये तेवढी सहजता नक्कीच होती. या चौघांचं कुटुंब बाहेर केलं तरी आदर्श कुटुंब होतं. कधी यांना कोण म्हणणारच नाही की या दोघांची वेगवेगळी फॅमिली आहे आणि ही एकमेकांची सावत्र मुलं आहेत किंवा मग सावत्र आई वडील आहेत. कारण सख्यांपेक्षा जास्त हे एकत्र होते आणि मुळात त्यांच्या नात्यामध्ये सावत्र हा शब्दच नव्हता आणि कुणी त्याचा उल्लेखही करत नव्हते. ते किंबहुना त्यांना माहिती असून देखील ते शब्दाचा कधीच त्यांच्यावरती परिणामही झाला नव्हता. वंशिका असताना पण कधी तिला वेदांतविषयी तिला जेवढा लढा नव्हता तेवढा स्वातीला वेदांतविषयी वाटायचं आणि अभयला समीक्षाबद्दल. समीक्षाने तर वडील म्हणजे काय असतात हे अनुभवलंही नव्हतं. त्यामुळे तिचा आणि अभयचं नातं साहजिकच होतं. पण स्वाती आणि वेदांचं तसं वेगळं होतं. पण तरीसुद्धा दोघे आई आणि मुलगा म्हणून अगदी मेड फॉर इच अदर होते. जणू काही एकमेकांसाठी बनलेलेच. चौघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये अनोख्या बंधनात इतके बांधले गेले होते की
स्वातीचं आणि अभयचं नातं देखील आता खूप पुढे गेलेलं होतं. नवरा बायको म्हणून ज्या वाटेवरती त्यांचं नातं हवं ती वाट त्यांनी धरलेलीच होती. आता अशी परिस्थिती होती की अभय स्वातीशिवाय आणि स्वाती अभयशिवाय जगू शकत नव्हते. त्यांचं प्रेमच इतकं होतं आणि एकमेकांवरचा विश्वासही, की त्यावर त्यांनी स्वतःच्या मुलांचा देखील विश्वास जिंकला. आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर एकमेकांच्या नात्याला सुरुवात केली होती. प्रत्येक नातं ते हळूहळू एक एक पायरी गाणी पुढे जात होते. स्वातीने वेदांत आणि समीक्षा दोघांनाही सारखे संस्कार दिले होते. जे काही असेल ते दोघांना सारखंच असायचं. अभयसुद्धा लाड करायचा आणि जिथे ओढायचं तिथे ओढायचा. दोघेही शिस्त लावण्याच्या बाबतीत कधीही एकमेकांच्या मध्ये अजिबात येत नव्हते. महालाड हा त्यांनी कधी केलेला नव्हता. शिस्त ती शिस्त, काळजी ती काळजी, प्रेम ते प्रेम या तत्वावरती चालणारे ते होते. दोघेही आपल्या मुलांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायचे आणि मुलांमध्ये कधीही भेद किंवा भांडण नव्हती. कारण मुलांना जे काही हवे ते आईवडिलांकडून कायम समान मिळत होतं. शाळेमध्ये अगदी पालक आणि शिक्षक मीटिंग असू दे किंवा मग कोणताही कार्यक्रम असू दे, प्रत्येक ठिकाणी त्यांचे आईबाबा हे असायचेच. सगळ्यांना माहिती असलं तरी त्यांच्या वागण्यातून तसं कधीच जाणवून आलं नव्हतं. समीक्षाला आणि वेदांतला बरं नसताना अभय आणि स्वाती जातीने लक्ष देत होते. कधीच हे काम तुझं आहे किंवा हे काम माझं आहे, हा मुलगा तुझा आहे किंवा ही मुलगी तुझी आहे, असा भेदभाव त्यांच्यात कधीच नव्हता. मुळात त्यांनी मुलांना आपलं मानलं होतं, आपलंसं केलं होतं आणि मुलांनी सुद्धा त्यांना आपलंसं मानून आपलंसं केलं होतं. तसा हा काळ सोपा नव्हता. कारण घरातले काही म्हणत नसले, त्या दोघांचं काही नसलं तरीसुद्धा हा समाज जो त्यांना व्यवस्थित जगूच देत नव्हता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावून भाष्य करणं त्यांना खूपच रुचकर वाटायचं. पण त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती मात केलेली होती. शिवाय आपल्या मुलांना या प्रसंगामधून कसं जायचं हे सुद्धा शिकवलेलं होतं. आज त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या शिकवणीमुळे आणि सोबतच त्यांच्या संस्कारामुळे टॉप लेवलचे MBBS MD डॉक्टर झाली होती. आणि अभय आणि स्वातीचा ऊर अभिमानाने भरून आलेला होता. कारण त्यांनी केलेल्या कष्टाचा सार्थक झालेलं होतं. त्यांची प्रेमकथा ही एक अनोखी प्रेमकथा होती, जी लग्नानंतर बहरलेली होती आणि खऱ्या अर्थाने अनेकांना शिकवण देऊन जाणारी होती. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, त्यात मोजमाप लागत नाही कुठल्या भावनांचे. ना अंदाज लागतात कुठल्या क्षणांचे. फुलते एक वेल अन गळून पाने पडती, तरीही झाड उभे अशा त्या सगळ्या आठवणींचे. असा हा संसार फुलला आणि बहरले प्रेम लग्नानंतरचे. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली ते कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या K3 मराठी कथा या चॅनलवर क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया, संदेश, कॉमेंट्स, लाईक, शेअर स्वरूपात कळवाव्यात. कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा. थँक्यू.